दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजे असे आमचे देखील मत आहे। दोन्ही परिवार एकत्र आले तर चांगलेच राहील असे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींनी सांगितले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझी पहिली भेट 2014 मध्ये उमेदवारी संदर्भात भेटलो होतो तेव्हा झाली, परंतु तेव्हा त्यांनी स्पष्ट मला नकार देत दुसऱ्याला उमेदवारी देण्याचे सांगितले। पहिल्याच भेटीत स्पष्ट बोलणारा नेता बघितला। मी विधान भवनात बोलत असताना त्यांनी एक वेळा मला विचारले की तुम्ही किती शिकले आहात। मी 4थी सांगितले तर यावर त्यांनी म्हटले तुमचे शिक्षण कमी आहे पण तुम्ही फार चांगले बोलतात। अशा प्रकारे त्यांचे माझ्याशी संबंध होते। व्यक्तिमत्व कार्यपद्धतीप्रमाणे काम करणारा नेता अजित पवार होते। सत्तेत काम करत असताना असा स्पष्ट बोलणारा नेता आता भेटणार नाही अशी खंत शिंदे सेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी बोलताना व्यक्त केली। नाही, एक परिवार एक ठिकाणी राहायला पाहिजे, कधीही परिवार तुकडे व्हायला नाही पाहिजे या मताचं मी पहिलं तर मी दादांकडे पहिली वेळा जेव्हा माझी भेट झाली ते 2014 मध्ये 2014 मी जेव्हा उमेदवारी मागण्यासाठी दादांकडे गेलो आणि दादाने सांगितलं, मी बोललो दादा मी एक पंचायत समिती सदस्य आहे, मला आमदारकी पाहिजे। तर तेव्हा दादाने मला स्पष्ट बोलले का आपल्याकडे तुमच्याकडे जो एक बोंडोकर उमेदवार आहे आणि त्याला मी देणार आहे, माफ करा। मी सांगितलं पण विजू दादा का? हो म्हणे मी त्याला देणार आहे। आणि त्या दिवशी स्पष्ट सांगणारा असं अजित दादा, मी पहिली वेळा भेट होती, त्याने कधी असं नाही सांगितलं बघू नंतर काय करू, पण त्याने सांगितलं का आता माफ करा, मी आता तुला देऊ शकत नाही, मी दुसऱ्याला तिकीट देणार आहे। तो पहिला अनुभव होता। आणि दुसरा अनुभव माझ्या जवळची बदलीच्या वेळी गेलो आणि मी सांगितलं का साहेब असं आहे। अरे आमदार साहेब तुला माहिती आहे हे मी काम करत नाही। आणि तिसरा अनुभव हे होता का जेव्हा मी शिंदे साहेबांकडे होतो आणि तेव्हा मला विचारलं का आमदार साहेब तुम्ही फार बोलता पण तुमचं शिक्षण किती आहे? तर मी तेव्हा सांगितलं साहेब माझ्या फक्त 4थी शिक्षण आहे। अरे म्हणे आपला यशवंतराव चव्हाण सुद्धा मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, ते सुद्धा 4थी होते, त्यांना सुद्धा महाराष्ट्र चालवला, तसं तू बोलणारा व्यक्ती आहे असं माझ्या दादांचा संबंध आला। अनेक व्यक्तिमत्व किंवा त्यांच्या जे कार्यपद्धत होती जे सांगितलं ते करणारा असं अजित दादा होता। या महाराष्ट्रामध्ये आम्ही एक सरकारमध्ये एक ठिकाणी काम करत असताना दादांसारखा नेतृत्व किंवा ते पोस्ट बोलणारा बघता कधी भेटणार नाही। आणि म्हणूनच आज त्यांच्या पवार परिवार मधून सुमित्रा ताईचं नाव येतो आहे का तिला मुख्यमंत्री देऊ, ते चांगलं राहील। त्यांचा परिवार एक दुःखामध्ये आहे, ते दुःख काढण्याची शक्ती त्यांना